नमस्कार. युनायटेड नेशन्स संयुक्त संस्थाचा पूर्ण डेटा आलेला आहे 2023चा. मग त्याच्यात मी नो पॉवर्टी म्हणजे गरिबी, शून्य गरिबी हा जो प्रकार आहे त्याच्यातला तो SDG 1 शाश्वत विकास लक्ष्य 1 आहे, त्याच्यातला मी 5वा पॉईंट बघत होतो. तो 5वा पॉईंट असा आहे की सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणजे काय की शाश्वत शेती कशी करावी. तर त्याच्यात एवढे त्यांनी असे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत की म्हणजे रिपोर्ट असे भरलेले आहेत की ते त्याचा सारांश सांगतो तुम्हाला. याच्यावरचा एक रिसर्च रिपोर्ट तुम्हाला मी आधीच सांगितलं आणि रिसर्च पेपर पण एकदा तुम्ही शोधाल तर दिसेल तुम्हाला. आता त्या सगळ्या गोष्टींचा सारांश बघा की शाश्वत शेती तर पाहिजे पण युट्रोफिकेशन नको. म्हणजे काय युट्रोफिकेशन म्हणजे काय की जे केमिकल फर्टिलायझर्स आपण टाकतो, ठीक आहे, तर पाऊस आल्यावर ते असे वाहून जातात विहिरीत किंवा तलावात किंवा नदीत किंवा समुद्रात. आणि ते जे फर्टिलायझर असतं, उर्वरक असतं, त्यांनी खरं गहू आणि तांदूळ आणण्यापेक्षा इतर जे असतात छोटे छोटे जीव असतात तेच वाढायला लागतात, अल्गी, फंगी वगैरे वगैरे, आणि ते मग इतर झाडांना मारायला लागतात किंवा इतर झाडांना वाढू देत नाही. त्याला युट्रोफिकेशन म्हणतात. ठीक आहे, शाश्वत शेती पाहिजे पण युट्रोफिकेशन नको. दुसरा पॉईंट की शाश्वत शेती तर पाहिजे पण जंगल कटाई नको. तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं त्या आदिवासी आजोबांनी कसं सांगितलं की पहिले जंगल कापतात, त्यानंतर आदिवासी लोकांना तिथे शेती करायला सांगतात आणि मग ती शेती जी असतात ते भूमाफिया लोक त्यांच्याकडनं काढून घेतात, ऑर्गनाइज क्राईम सारखं, आणि मग तिथे आपल्या फॅक्टऱ्या टाकतात, मायनिंग करतात, काय जे काय करायचं ते करतात. ऑर्गनाइज क्राईम प्रकारे म्हणजे जंगल तोड पण आहे, ऑर्गनाइज प्रकारे. म्हणजे एका आदिवासीने ते हे सांगितलं होतं की आम्हाला 5 वर्ष आधीच कळून जातं की ते जंगल तिथे कापलं जाणार आहे किंवा तिथे आग लावल्या जाणार आहे, नंतर मग ती आपल्या याच्यात ती जागा कब्जात करणार आहे, म्हणजे 10 वर्षांनी. म्हणजे केवढं प्लॅनिंग असतं बघा. ऑर्गनाइज क्राईम म्हणाला ते. तर कृपया थांबवायचे आपण प्रयत्न करूया, कारण की मानवतेलाच धोका आहे त्याच्यामुळे. नंतर शाश्वत शेती तर पाहिजे पण इरोजन ऑफ सॉइल नको. इरोजन ऑफ सॉइल म्हणजे काय की आपली ती चांगली सुपीक जमीन असते ती वाहून जाणे. आता सपाट भूतलावर खूप पाऊस आला तरच वाहून जाईल आहे, पण हिमालय आणि इतर ठिकाणी पूर्ण जगातली गोष्ट करतात, भारतातली नाही करता आपण, की अशी शेती करतात वरून लँडस्लाईड होते आणि सगळे दगड ती शेती पूर्ण घेऊन जातात. कधी खूप पाऊस येतो, क्लाउड बस्ट होतं आणि घेऊन जातं. म्हणजे काय की व्यवस्थित न प्लॅन करता ह्या गोष्टी करतात. बाबा आम्ही जेव्हा हिमालयात गेलो होतो तेव्हा ते दुरूनच बघून सांगायचे, ते एकदम एक्सपर्ट सिव्हिल इंजिनियर, ते डॅम वगैरे बांधायचे, सगळ्या गोष्टी, रेल्वे लाईन वगैरे बांधायचे. ते म्हणायचे की हे या लोकांना काय त्यांनी ब्रेन बाजूला ठेवून शेती करतायत का, घरं बांधलेले आहेत का. हिमालयामध्ये तुम्ही घर बांधलं आणि त्याला 100 मीटरचे पिलर्स जरी लावले तरी लँडस्लाईड झाली तर ते पूर्ण तिथे आपण 4,000 किलोमीटरच्या वरचं 1,000 मीटरच्या आणि 4,000 मीटरच्या वरच्या गोष्टी करतात की तिथे घरं बांधलेले आहेत. ते कधीही पडू शकतात आणि खरंच पडले होते 2013च्या केदारनाथ ट्रॅजेडीमध्ये. त्यांनी ते स्पष्ट सांगितलं होतं की हे इथे परमिशनच नको द्यायला. म्हणजे केवढं करप्शन आहे बघा. आणि अजूनही आहे, आता नाही असं म्हणू शकत नाही, अजून पण आहे ते, कोणतंही सरकार आलं तरी. तर इरोजन ऑफ सॉइल हे पण एक करप्शनच आहे. ठीक आहे, की आपण व्यवस्थित त्याची आजूबाजूला समजा झाडं नसले तर जमीन तर वाहूनच जाईल, कारण की झाडांची मुळं ती जमीन पकडून ठेवते. ठीक आहे, तर जंगल कटाई पण नको. त्यामुळे विदाउट लुझिंग सॉइल फर्टिलिटी. तर सॉइल फर्टिलिटी म्हणजे ती उपजाऊ जमीन असते, उपजाऊ जमीन जसे हिंदीत म्हणतात, की त्याचं जे असतं उबजाऊपणा जो असतो तो का बरं नष्ट होतो की सतत उर्वरक टाकले, सतत पेस्टिसाइड, सतत त्या केमिकल्सचा फवारा केला. तर काही त्यांनी सांगितलं की 5-6 वर्षांनी जर का उर्वरक टाकलं नाही, फर्टिलायझर टाकलं नाही तर उगतच नाही काय. म्हणून पूर्वी आपण ऑर्गॅनिक शेती करायचो, ठीक आहे, जैविक शेती करायचो, पण आता ही गडबड सुरू झाली असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. महाराष्ट्रात मी विचारलं, ओरिसा, बंगाल, आसाममध्ये, पंजाबमध्ये, हरियाणामध्ये,
त्यानंतर मग आंध्र प्रदेशपासून साऊथ इंडिया तर नॉर्थ इंडिया पूर्ण भारतात मी विचारलं. इव्हन विदेशात पण लोकांना विचारलं आहे, त्यांनी पण हेच सांगितलं. ठीक आहे, शाश्वत शेती पाहिजे पण विदाउट ॲडिंग केमिकल डिस्ट्रक्टिव्ह प्रॉपर्टीज इन द सॉइल. तर ते मी आत्ता जे सांगितलं की केमिकल डिस्ट्रक्शन होतं आहे, की जे उर्वरक टाकलं किंवा पेस्टिसाईड टाकलं त्याने, तुम्ही बघा की सगळेच्या सगळे जीवजंतू माणसाचे दुश्मन नाही आहेत हो. की जसं दह्यामध्ये समजा आपण दूध टाकलं तर ते जे आपले फ्रेंडली बॅक्टेरियाज असतात त्यांनी दही तयार होतं, हे विसरून जातं. आपण सगळेचे सगळे कीटक मारून टाकतो त्या केमिकल फवाराने, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तिथले एक्सपर्ट जे शेतीवाले आहेत त्यांच्याजवळ डिग्री असो की नसो ते नाही म्हणत, पण ते एक्सपर्ट शेती करतात, त्यांना या गोष्टी माहीत असतात. आणि राईट फ्रॉम म्हणजे तुम्ही म्हणाल त्या देशातल्या लोकांना विचारलं, ब्राझील, हॉलंड, भारत, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, सिंगापूरला शेती नाही बरं का, पण म्हणजे एक सांगतो, पण तिथे पण जे झाडं वाढवायचे ते म्हणायचे की जर का केमिकल असा फवारा केला आणि तुमचं जे भारतातलं शेणखत आहे तसा प्रकार केला किंवा व्हर्मी कंपोस्ट टाकलं तर चांगले झाडं वाढतात. म्हणजे इवन चायनातले लोक, सिंगापूरचे लोक असंच म्हणतात. ठीक आहे, आणि शाश्वत शेती पाहिजे विदाउट डिस्ट्रक्शन ऑफ माउंटन रेंजेस. ही इंग्लिश आणि हिंदीमध्ये पण मी सांगितलं होतं की ज्या पण शहरात जातो त्या शहरात आपण अशा सगळ्यांशी गप्पा करत असतो, आणि काय असतं की चांगले एक्सपर्ट लोक भेटले, ते कोणत्या विभागात राहतात, कोणत्या ह्याच्यात आपण बघितलं आणि त्यांना मी आलं तर चांगलंच कळतं. तर एकदा काय झालं की मी बंगलोरला गेलो होतो, तेव्हा सगळ्यात पहिले बंगलोरची गोष्ट आहे की तिथे मी त्यांना म्हटलं, अरे 1982 की 81 साली मला असं वाटतं तिथे एक पहाड होता, तो गेला कुठे? तू बरोबर म्हणाला म्हणे. फक्त एक आजोबा आले, त्यांनी सांगितलं इथे नाही, पूर्ण तिकडे अशी माउंटन रेंज होती, 10 पहाड होते, ते सगळे तोडून म्हणे त्याचे रस्ते निर्माण केले वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं. हीच गोष्ट मी पुण्याला, मुंबईला, नागपूरला, दिल्लीला, कलकत्त्याला खूप ठिकाणी विचारलं. मुंबईच्या लोकांनी तर म्हणजे अक्षरशः डोकंच पकडलं. ते म्हणे की इथे समुद्रात ते सगळी माउंटेन रेंज टाकून रिक्लेमेशन करतात. म्हणजे मुंबई पहिले आयलँड्स होते ना, त्याच्या मध्ये मध्ये माती टाकून ते समुद्र बुजवून मग त्याच्यावर बिल्डिंग बांधलेल्या आहेत. केवढी लोभ आहे, केवढी हाव आहे बघा तुम्ही. ठीक आहे, तर माउंटेन रेंजेस डिस्ट्रॉय करून ते शेती करतात. आणि खूप ठिकाणी हिमालयमध्ये आणि सह्याद्रीमध्ये पण बघा ना, जिथे पहिले जंगल होतं ते झाडं कापून तिथे शेती करतात. आणि नंतर मग तिथल्याच आदिवासींनी, बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं, हिमालय, सह्याद्री, त्यानंतर मग सातपुडा, बऱ्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांनी, आदिवासी लोकांनी की हे इथे पहिले आम्हाला शेती करायला सांगतात आणि नंतर आम्हाला हाकलून देतात आणि स्वतःच्या फॅक्टऱ्या वगैरे बांधतात. म्हणजे ऑर्गनाइज्ड. आणि त्यांना 5-5, 10-10 वर्ष अगोदर माहीत असते की पहिले जमीन द्यायची, शेती करतात जंगल कापून, मग 5 वर्ष शेती करू द्यायची, नंतर आपले बिल्डिंग वगैरे त्यांना थोडे पैसे देऊन हाकलून द्यायचं आणि नंतर असं करायचं. हे आदिवासींना कळतं हो. एज्युकेटेड आणि युनायटेड नेशन्सला आता सोडूनच द्या, तिथे अति हुशार लोक बसले आहेत, आपल्यापेक्षा 1000 पटीने हुशार लोक बसलेले आहेत तिथे. ठीक आहे, त्यानंतर बट नॉट, हे बघ, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर तर पाहिजे रे बाबा बेटा, म्हणजे असं मी एका मुलाला सांगितलं होतं. बट विदाउट डिस्ट्रक्शन ऑफ बायोजिओ केमिकल सायकल बॅलन्स. ही जीवाची जी सायकल आहे की जसे प्राणी जन्मतात, जगतात आणि मरतात, तर ते सगळे पंचमहाभूतांमधून आले आणि पंचमहाभूतांमध्ये मिसळणार आहे, मातीतलं मातीतच मिसळणार आहे. पण आपण काय केलेलं आहे की आता युनायटेड नेशन्सच्या रिपोर्टमध्ये रेड लिस्टमध्ये दिलेले आहे की जेव्हा पूर्वी जंगलांमध्ये जायचं, भारतातल्या इतर पण जंगलांमध्ये, तर एका स्क्वेअर इंचमध्ये 1 इंच बाय 1 इंच बाय 1 इंच बाय 1 इंच त्याच्यात 400 जीव सापडायचे, बॅक्टेरिया, व्हायरसपासून, छोटे छोटे कीटकांपासून. आता जेव्हा त्यांनी 2022ला वगैरे त्यांनी रिपोर्ट घेतला तर 400 नाही, आता 200च जीव स्पेशीज सापडतात. म्हणजे अर्धे जीव आपण नष्ट केले की काय, आणि त्याला 5th मास एक्सटिंक्शन म्हणतात. आता तुम्ही सांगा की समजा आपण नेचरवर अटॅक केला तर नेचर ॲटोमॅटिकली कर्मविपाकाचा सिद्धांत आहे की कर्मा सायकल म्हणतात, ते आपल्यावर कधी येऊन धडकू शकते मानव जातीवर.
तर काही युनायटेड नेशन्सचे सायंटिस्ट म्हणतात की मॅन हॅज बिकम अ कॅन्सरस फॉर मदर अर्थ, की म्हणजे माणूस जात मॅलिग्नंट झालेली आहे, पूर्ण बायोजिओ केमिकल सायकल डिस्ट्रॉय करते. 1850 मध्ये जेवढं टेम्परेचर होतं, समजा आता 24 डिग्री सेल्सिअस हे नॉर्मल म्हणजे ॲव्हरेज टेम्परेचर पूर्ण पृथ्वीवर, त्यावेळेला 23 डिग्री होतं, 22.5 खरं पाहिलं तर. म्हणजे आपलं टेम्परेचर वाढतंय. आपण सगळे केमिकल्स इथे तिथे टाकतोय. अहो, ऑइल काढताना जमिनीतनं 100 ठिकाणी जेव्हा विहिरी खोदतात, फ्रॅकिंग करतात, तर सगळे केमिकल्स बॅक्टेरिया वगैरे बाहेर निघतात आणि त्या 100 पैकी एका ठिकाणी ऑइल सापडतं. म्हणजे कितीतरी प्रकारने मायनिंग करून त्रास देतं पृथ्वी मातेला, कितीतरी प्रकारे त्रास देतो. आणि हा लोभ थांबतच नाही आहे. प्लास्टिकचा कचरा करून ठेवलेला त्या पॅसिफिकमध्ये आता जवळपास भारता एवढं मोठं प्लास्टिकचा म्हणजे भारता एवढं मोठं एवढी जागा सापडली की तिथे प्लास्टिकची गोळा झालेला आहे. ठीक आहे, तर एवढा लोभ आहे मानव जातीचा, तर गडबड होणारच कधी ना कधी. एवढं निश्चित आहे की अशा कष्टला आलेलं की कधी ना कधी काही ना काहीतरी डिस्ट्रक्शन होणार आहे. एवढं आपण कचरा करून ठेवलेला आहे आणि नेचरला त्रास दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर मग विदाउट पोल्युशन ऑफ हायड्रोस्फिअर. आता सगळं जे केमिकल्स टाकतो ते सगळं वाहून पुढे जातं, पाण्यामध्ये जातं पाऊस आल्यावर. पंजाबमध्ये तर यामुळे कित्येक लोकांना कॅन्सर झालेला आहे, काय काय झालेलं आहे. आणि काय सांगणार, म्हणजे पूर्ण पोल्यूट झालेलं पाणी, पूर्ण केवळ विहिरींमधलं नाही, नद्यांमधलं नाही, तर पूर्ण म्हणजे भारतातल्या नद्या 90% नद्या तर मेलेल्या असं म्हणतात, की त्याच्यात इतका कचरा, इतकी घाण आहे असं म्हणतात, या शब्दात लिहिलेलं आहे. आणि हेच इतर देशांमध्ये पण अप्लिकेबल आहे. बऱ्याच आफ्रिकन कंट्री, ब्राझीलमध्ये वगैरे वगैरे. केवळ भारतालाच आपण नावं ठेवतो असं नाही, आपण नावं नाही ठेवत आहे, आपण सोल्युशन काढायचा प्रयत्न करतो. तर समुद्रात एवढं पोल्युशन झालेलं आहे. ठीक आहे, तर हायड्रोस्फिअर म्हणजे पाण्याचं सगळं जे सायकल आहे ती पण डिस्ट्रॉय केलेली आहे. कित्येक ठिकाणी इटलीमध्ये ऍसिड रेन म्हणजे ऍसिडचा पाऊस पडलेला आहे बरेचदा. इतकं म्हणजे तिथे पोल्युशन. आता भारताचं नाही, तिकडले उदाहरण घेऊया आपण. या वर्षी दिल्ली जगातली सर्वात पोल्युटेड कॅपिटल डिसाईड केलेली. बेगुसराय जगातलं बिहारमधलं सर्वात पोल्युटेड सिटी आहे असं डिक्लेअर झालेलं आहे. आता सांगा हायड्रोस्फिअर कसं काय स्वच्छ राहिलं. पुढला पॉईंट की विदाउट डिस्ट्रक्शन ऑफ ऑर्गॅनिक प्रॅक्टिसेस. ऑर्गॅनिक प्रॅक्टिसेस तुम्हाला माहिती आहे ना, आजीचा तुम्ही एक इंटरव्ह्यू बघा, अशा खूप जणांना मी भेटलेला आहे, आजी आजोबांना वगैरे. त्यांनी कधीच केमिकल फर्टिलायझर नाही वापरलं, कधीच फालतू गोष्टी उपयोगाच नाही आणले. त्यांनी जसं म्हणजे आपला कडुलिंबाचा पाला आणला, त्याचं पाण्यात घुसवलं आणि त्याचा स्प्रे मारला. असं त्यांना बरेचसे असे अजून जास्ती उपाय माहिती आहे. मी एकच उपाय सांगितला आणि तशीच त्यांनी शेती केलेली आहे आणि कित्येक वर्षांपासून करतात. मग त्या ज्या आजी आहेत त्या सगळ्या त्या स्वतःचं ते पिकवतात, त्या जमिनीतनं काढतात प्रोड्यूस आणि तेच ग्राइंडिंग करून आपल्या जात्यावर स्वतःच जेवत असतात. म्हणजे त्यांना बाहेर किराणाकडे जायची गरजच नाही, पूर्ण शेती. त्यांचं काहीतरी 2 एकर वगैरे हे आहे लँड. मी त्यांचा इंटरव्ह्यू पण बघितलेला आहे, तुम्ही एकदा बघा इंटरनेटवर. जबरदस्त त्यांनी ऑर्गॅनिक शेती करून त्या जमा करून ठेवलेल्या. आणि अशा कित्येक जण आज्यांना आजोबांना मी भेटलेलो आहे. आणि 85 वर्षाचे असून एकदा मी आंध्र प्रदेशमध्ये भेटलेलो आहे. त्यांच्याशी म्हणजे शेकहँड नाही करू शकलो, फक्त असं केलं त्यांना. ते खूप आतमध्ये होते जमिनीत. तुम्ही येऊ नका ते म्हणाले, इथे साप आहेत वगैरे वगैरे असं म्हणाले. मी म्हटलं ठीक आहे. 85 वर्षाची त्यांची ती लाईफस्टाईल झालेली आहे की सकाळी 5 वाजता उठून पूर्ण शेती बघायची गावातली आणि त्या सगळ्या लोकांना सांगायचं की अरे इथे इथे असं करा, इथे इथे असं करा. त्याचे काही ते पैसे घेत नाही, पण त्यांना ती शेती मस्त पिकलेली आहे. लोक आपले पुढली जनरेशन आहे ते मस्त कमवतात आहे, चांगले राहतात आहे, त्यांना मोठा आनंद वाटतो. ठीक आहे, त्यांची ती लाईफस्टाईल झालेली आहे. त्यांना तो ऑक्सिजन तिथे जाऊन घेतला की छान वाटतं. ऑर्गॅनिक शेती करू ना. ठीक आहे, मग या ऑर्गॅनिक प्रॅक्टिसेस आहे त्या डिस्ट्रॉय नको व्हायला. नाहीतर मग काय केमिकल मग आता तर इवन रोबोट्स करतात आहे. हो, म्हणजे असं ग्रीन हे करून
हाऊस करून त्याच्यात पण शेती करतात. हायड्रोफोबिक म्हणजे पाण्यानेच त्याच्यात न्यूट्रियन्स टाकून पण शेती करायला सुरुवात झाली. मग कदाचित पूर्ण रोबोटिक झालं तर मानवजात शेती करणंच विसरून जाईल. ठीक आहे, हे पण पॉईंट्स आहेत पुढे. तर विदाउट डिस्ट्रक्शन ऑफ ऑर्गॅनिक प्रॅक्टिसेस. नंतर आहे की फर्टाईल लँड पण डिस्ट्रॉय नको व्हायला. मला एक कळत नाही, हे बंगलोर, नागपूर, दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास, कानपूर, लखनौ, सगळ्या ठिकाणी, चेन्नई बिन्नई सगळीकडे झालेलं आहे की फर्टाईल लँड म्हणजे जिथे चांगली उपजाऊ शेती सुरू आहे त्याच्यात दगड टाकून ती नष्ट करून तिथे बिल्डिंग बांधतात आणि तिथे फॅक्टऱ्या पण बांधतात. का तर ते आमच्या जवळ पाहिजे. जसे पुण्याची ती म्हण आहे ना की माझी शाळा माझ्या घराच्या समोर पाहिजे, माझा जॉब माझ्या शेजारी पाहिजे, हॉस्पिटल इथे पाहिजे, किराणावाला हे माझ्या बाजूलाच पाहिजे, तरच मी तिथे राहीन, नाही तर राहणार नाही. आणि त्यामुळे मग सदाशिवपेठ वगैरे सारख्या ठिकाणी लोक राहायचा प्रयत्न करतात. तर ही जी म्हण आहे यामुळे काय होत आहे की बंगलोरला सगळं जवळ पाहिजे, पुण्याला सगळं जवळ पाहिजे, आमच्या जवळच सगळं पाहिजे, हा जो लोभ आहे त्यामुळे पूर्ण ॲटमॉस्फिअर, पूर्ण शेती भीती सगळं नष्ट होऊन राहिलं. मुंबईलाच पाहिजे हो सगळं, अहमदाबादलाच पाहिजे सगळं, कानपूरलाच पाहिजे, लखनौलाच पाहिजे, कलकत्तालाच सगळं पाहिजे, चेन्नईलाच पाहिजे, बंगलोरलाच पाहिजे, सगळं आमच्या जवळच पाहिजे, जयपूरलाच पाहिजे किंवा या इकडे तिरुवनंतपुरमच्या जवळच पाहिजे. काय तर मग इफ दॅट प्रॉक्सिमिटी इज देअर इट बिकम्स बेटर फॉर अवर बिझनेस. फक्त ही जी हाव आहे ते डिस्ट्रॉय करते. ठीक आहे. पुढलं एज ओल्ड प्रॅक्टिसेस नष्ट नको व्हायला. बरेचदा असं होतं की समजा गहू जास्ती घ्यायचा असेल एका एकरीमध्ये तर काय काय एज ओल्ड म्हणजे खूप जुन्या रीतिरिवाज आहेत त्यांनी केलं तर येतात, पण त्यांनी करून दाखवलंय. एकदा ते आंब्याची एक हे आहे, दिल्लीकडनं समजा तुम्ही लखनौ किंवा कानपूरला जाल तर तिथे एक आंब्याचं एक बन असलेलं गाव आहे. तर ते ऑर्गॅनिक शेती करून त्यांनी खूप आंबे घेतात तिथे, हजारो टन, आणि त्यांनी त्या एज्युअल प्रॅक्टिसेस सोडलेल्या नाहीत. बरोबर म्हणजे काही ठिकाणी नीलगाईचं शेण देतात, काही ठिकाणी गाईचं शेण देतात, काही झाडांना बरोबर म्हशीचं शेण देतात वगैरे, म्हणजे त्याच्यातही काय आहे. ठीक आहे. काही ठिकाणी फक्त बकरीचेच शेण देतात वगैरे, असं जे असतं ते एज ओल्ड प्रॅक्टिसेस आहेत. आणि काही ठिकाणी आंब्याच्या पानांचा रस काढून तोच आंब्याच्या पानावर म्हणजे स्प्रे केला जातो, त्यामुळे आंब्याचे पानं स्वतःला कंट्रोल करू शकतात. अशा काय प्रॅक्टिस तुम्ही ऐकाल ते नवलच आहे, एज ओल्ड प्रॅक्टिसेस. तुम्हाला अजून एक माहिती असेल ना की आंब्याचं पान चावलं तर आपले दात स्वच्छ होतात, कारण की त्याच्यात ऍसिडिक प्रॉपर्टी असतात. बट नंतर दुसरं ॲग्रिकल्चर लाईफस्टाईल आहे ती पण नष्ट नको व्हायला. मी शेती नाही केली तर काय करू रे बाबा. आमच्या गावात आम्हाला एका जणाने विचारलं होतं. मी 18 वर्षापर्यंत शेती केलेली, 5व्या वर्षापासून समजा, मोस्टली तांदूळ आणि गहू. ठीक आहे. तर मग ते नांगरण करायचं, आजूबाजूला मग त्या नांगरावर उभं राहायचं, आजूबाजूला विंचू बघायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर पूर्ण ते धान पेरायचा वगैरे, आम्ही त्याला ते धानच म्हणायचे हिंदीमध्ये, धान पेरायचा. नंतर मग त्या तलावात नळून बरोबर ड्रममध्ये वगैरे पाणी आणून बरोबर पाणी टाकायचं वगैरे. तर काय होतं की ही जी एक लाईफस्टाईल होऊन जाते उन्हाळ्यात, मोस्टली उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. ठीक आहे. की ती जी आहे की आता पाऊस येणार आहे त्यामुळे उन्हाळ्यात नांगरण करायचं भर तपत्या उन्हामध्ये, आणि त्यानंतर थंडीमध्ये पण आणि पावसाळ्यात पण. तर त्यामुळे काय होते आपली बॉडी जी होते ती पूर्ण रेझिस्टंट होऊन जाते उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. आणि असे ते शेतकरी असतात ते 80 वर्ष जगलेले बघितले आहो, कमी औषध घेऊन. त्यात थोडा वगैरे ताप तर सगळ्यांनाच येतो, सर्दी पडते. ठीक आहे. ही जी लाईफस्टाईल आहे ही डिस्ट्रॉय नको व्हायला. नाहीतर काय होईल की शेती नाही करणार तर काय करणार असं ते विचारतात बिचारे. की आम्हाला तेच आवडतं की आम्हाला अन्नपूर्णा मातेने हे काम दिलेलं आहे, आणि ते किती पूर्ण रिलिजियसली करतात की पहिला नांगर चालवायच्या अगोदर ते जमिनीला नमस्कार करतात, पूजा करतात, यावर्षी चांगलं धान पिकू दे वगैरे जे म्हणतात. मग पहिलं हे चालवतात, आपलं नांगर चालवतात वगैरे वगैरे. आणि त्यानंतर मग पूर्ण शेती झाल्यावर, पूर्ण प्रोड्यूस झाल्यावर, पॅक वगैरे केल्यावर त्यानंतर पण ते महोत्सव करतात गावामध्ये. जसं बैसाखी करतात पंजाबमध्ये, त्यानंतर ओणम वगैरे
पोंगल बिंगल जे काय असेल ते त्यांचं साऊथ इंडियामध्ये तुम्हाला माहिती, ठीक आहे. तर गुढीपाडवा आपल्या इथे किती सुंदर आहे बघा, रिलिजियस, पृथ्वी मातेला नमस्कार करू आणि रोज सकाळी त्या झाडांना काय काही ओम नमः शिवाय, कोणी गायत्री मंत्र लावलेला आहे, कोणी येऊन प्रार्थना करतायत, कोणी गायींना थोडंसं फिरून आणतात. इतकं पवित्रपणे करतात हो. केवळ भारतातच शक्य असं मला वाटायला लागलेलं आहे की कोणी म्हणजे ते असतात ना, ओम सहनावतु सहनवतु, कोणी समजा काही कीटक वगैरे येत असेल तर काही इतर मंत्र लावतात वगैरे वगैरे. खूप जबरदस्त. हे जे आहे केवळ भारतातच होऊ शकतं. असं एवढं देवाला मानणारे भारतातच लोक आहेत, ठीक आहे. त्यानंतर मग नेक्स्ट आहे की लाईफस्टाईल ही ते नष्ट नको व्हायला, हे निश्चित आहे. कारण की ही जी लाईफस्टाईल आहे ही आपण चंद्रमंगळावर गेलो तरी आपण ती कंटिन्यू करू शकतो. ती पवित्र लाईफस्टाईल आहे, एवढं निश्चित, ठीक आहे. नेक्स्ट वाला की मिलियन्स ऑफ स्पेशीज पण डिस्ट्रॉय नको व्हायला आणि त्यांची लाईफस्टाईल पण मदर अर्थ म्हणजे पृथ्वी मातेवर नष्ट नको व्हायला. की आज लाखो 84 लक्ष योनी आपल्याला फक्त 1.2 म्हणजे 12 लाख स्पेशीज सापडले आहेत, ठीक आहे. काही काही जण म्हणतात की आम्हाला ते 12 लाख खोटं बोलतात, खरं तर 1 ते 1.5 लाखच जीवजंतू सापडलेले आहेत, ठीक आहे. पुढे चला. तर यांची लाईफस्टाईल आपण डिस्ट्रॉय नाही करत आहे का, की त्यांना जंगल पाहिजे मस्त पण आपण ते तोडून राहिलो. तिथनं ठीक आहे की जंगलातनं मग चायनाने त्याच्यावर उपाय काढला होता की जंगलातनं काढायचं तर मोठे पिलर्स बांधायचे झाडांपेक्षा उंच आणि त्यांच्यावरनं रस्ता घेऊन जायचा जेणेकरून खाल्लं प्राणी जाऊ शकतील. तर त्याच्यावर उपाय काढावेच लागतील ना शेवटी. त्यानंतर मग आपण अगोदरच बघितलं की जसे 1 स्क्वेअर इंचमध्ये 400 स्पेशीज सापडायचे, जीव सापडायचे, आता 200 सापडतात. म्हणजे अर्धे जीव काय नष्ट केले आपण, ठीक आहे. दुसरा नेक्स्ट पॉईंट आहे की ॲटमॉस्फिअर पण खराब नको व्हायला. इतके कार्बन डायऑक्साईड, इतकं काय काय सुरू आहे. तुम्हाला ते माहिती आहे की पराली जळतात, म्हणजे की गहू आला किंवा तांदूळ फॉर एक्झाम्पल, त्याच्यानंतर ते पंजाब हरियाणामध्ये ते जाळून टाकतात आणि मग पूर्ण दिल्लीमध्ये ते हे होतं, ॲटमॉस्फिअर खराब होतं. तर मला एक सांगा की भारतामध्ये कमीत कमी 1 कोटी ट्रक तर असतील. तर जेव्हा हे पराली वगैरे जातात त्यावेळेला 10 लाख ट्रक तिकडे पाठवायचे, ते घ्यायचं आणि ते पराली उचलायची. त्याला जे गहू काढल्यानंतर इतर जे झाड उरले असतं त्याला पराली म्हणतात. ते आणून समजा त्याचं अल्कोहोल निर्माण करू शकतो, त्याचं खत निर्माण करू शकतो, त्याचे इतक्या काही गोष्टी तयार करू शकतो की इथे लिस्ट सांगायला मला वेळ नाही. 100 गोष्टी तयार करू शकतो त्याच्यापासून. विशेष तंतू निर्माण करू शकतो, विशेष आपण म्हणजे आपल्या गाय म्हशींचा म्हणजे प्राण्यांचा चारा निर्माण करू शकतो. काय नाही करू शकतो. त्याच्यापासून तुम्ही ते जाळलं तर एनर्जी पण निर्माण होऊ शकते. जाळून झाल्यावरही तो जो कोळशासारखा गोष्टी ते चारकोल म्हणून उपयोगात होऊ शकतो. इतके उपाय आहे, इतकं काही आहे. बसल्या आपण खूप काही गोष्टी सांगू शकतो. ऐकायला कोणी तयार नाही, त्यामुळे व्हिडिओ करून टाकून द्यायचं. कोणी ऐकेल तर ऐकेल बाबा, ऐकेल. कारण की आपण यक्कश्चित पाणी आहे, कधी ना कधी प्रत्येक व्यक्ती मरणारच आहे. तर आपण चांगलं काम करून जायचं, बस देवाची पूजा समजून आगे वळू. तर एन्व्हायरमेंट पण, ॲटमॉस्फिअर नष्ट नको व्हायला, तसंच एन्व्हायरमेंट पण नष्ट नको व्हायला. कोणी हक्क दिला हो की आपण काय पूर्ण पृथ्वीचं काय माणूसाचं काय मालक आहे का? काय बाकीच्या प्राणींचा जीवजंतूंचं काय पृथ्वीच नाही आहे का? म्हणजे पूर्ण एन्व्हायरमेंटही नष्ट करायला लागले की जिथे जाओ तिथे घाण, जिथे जाओ तिथे प्लास्टिक, जिथे जाओ तिथं. कोणी सांगितलं हे? आपण ऑर्गनाइज पद्धतीने व्यवस्थित जीवन नाही जगू शकत का? आपण नीड बेस्ड जगावं, नॉट ग्रीड बेस्ड. हवीच्या मागे जाऊन केलं तर सगळं नष्ट होईल. आणि आपल्याला आवश्यक तेवढं केलं तर आपण एन्व्हायरमेंट नष्ट नाही करू शकणार. आता अजून एक पॉईंट, जसं मगाशी रोबोजवाला सांगितलं होतं की टोटल रिप्लेसमेंट ऑफ ह्युमन ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस विथ रोबोज अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स might destroy the agriculture skills in long run. So some human part should always be there. की माणूस समजा शेती करायला विसरला तर काय होईल? रोबोटवर अवलंबून राहिला. तुम्हाला माहिती आहे का की जसं बिझनेसमध्ये, जसं समजा तुम्ही एखाद्या भटाला विचारा की कशी पूजा करायची, स्टेप बाय स्टेप सांगेल, तसंच बिझनेसमध्ये स्टेप बाय स्टेप सांगेल, पण काय काय स्टेप्स तर विसरून जाईल आणि त्यावेळेला ते अडकून बसतं.
आणि त्यांनी जे केलेलं असतं मग त्याला आठवतं आणि तो असा करतो. तर तुम्ही एक लक्षात ठेवा की सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण रोबोटाइज केलं किंवा जॉब्स नाही राहणार, त्यानंतर मग आपली ह्युमन जे स्किल पण नष्ट होते. ठीक आहे. तर थोडक्यात काय की आपल्या ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस चांगल्या पाहिजे आणि आपण ते स्किल्स नेहमी करता राहावं याच्याकरता आपण प्रयत्न करायला पाहिजे. आता अजून एक पॉईंट असा आहे की आपण लोभ आधारित करणार आहोत की आवश्यकतेनुसार करणार आहोत, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. लोभ आधारित जर का ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट केलं तर कदाचित ते पृथ्वीवर पण आणि इतर ठिकाणी पण घात करू शकतं माणसाचा, आणि त्यामुळे आपल्याला आपला लोभ आवरावा लागेल मानवजातीला, हे अगदी निश्चित आहे. मग आता इतर पॉईंट्स असे आहेत की डेव्हलपमेंट शुड नॉट बी ॲट द कॉस्ट ऑफ ह्युमॅनिटी, की आपली मानवता आणि मानवजात दोन्ही पण नष्ट नको व्हायला. ठीक आहे. आणि तुम्हाला काही जर का सुचवायचं असेल, सजेशन्स असतील, रिमार्क्स असतील, कॉमेंट्स असतील, तर तुम्ही लिहा आणि सुचवा. इट इज ऑलवेज वेलकम. कारण की डेव्हलपमेंट तर सतत होतच राहणार आहे, रिसर्च तर सतत होतच राहणार आहे, है की नाही, मानवजात नष्ट होतपर्यंत पण. तर त्यामुळे सतत रिसर्च आणि डेव्हलपमेंट व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. आणि नष्ट नको व्हायला खरं पाहिजे तर, म्हणजे त्यामुळेच आपला हा प्रयत्न आहे, शाश्वत विकास लक्ष्य, मानवजात नष्ट नको व्हायला म्हणून. पण आपण दोन्ही एक्स्ट्रीम साईड बघायला पाहिजे, तरच आपला विकास होऊ शकतो. आणि आपण लोकांना बोलूच दिलत नाही की असंच नाही तसंच आमचंच बरोबर आहे, तर मग संपलं. मग ते कुठे ना कुठेतरी मग आपला घात होईल. सगळे सायंटिस्ट लोक असं मानतात की आपण अशा जागी आहोत की काही ना काहीतरी डिस्ट्रक्शन, मोठं डिस्ट्रक्शन होणार आहे, ते आपल्याला माहीत नाही काय. तर त्यामुळे आपण सावध राहायला पाहिजे आणि व्यवस्थित ॲटलिस्ट आपल्याकडून काही चुका नको व्हायला याचा मानवजातीने प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्यामुळे जेन्युइन एफर्ट्स की आपल्याला इमानदारीने सगळे प्रयत्न करावे लागतील. कारण की ऑलरेडी आपण 6वं मास एक्सटिंक्शन केलेलं आहे. तुम्हाला एक मास एक्सटिंक्शन आठवत असेल की जेव्हा ती उल्कापिंड पडला तेव्हा डायनासोर्स नष्ट झाले. तर तसं यावेळेस जे 6th मास एक्सटिंक्शन केलेलं आहे, खूप सारे जीवजंतू मारले जात आहेत, ते माणसाच्या इंटरफेरन्समुळे, माणसाच्या चुकीमुळे ते होत आहे. आणि आपण स्वतःला वाचवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना घेऊन चालावं लागेल, सगळ्या प्राणीमात्रांना वगैरे. केवळ आपणच जगावं, आपणच श्रेष्ठ ठरावं आणि बाकी सगळे कनिष्ठ आहे. हा जो प्रकार आहे तो नष्ट नाही झाला तर मानवजात स्वतःला तर बुडवेलच, पण कदाचित पूर्ण जीवजंतूंना घेऊन पण बुडेल पृथ्वी मातेवर. असं नको व्हायला. आणि म्हणूनच शाश्वत शेती पाहिजे आणि शाश्वत ते जे 24 तासाचं आपल्याला जगणं पाहिजे शाश्वत विकासाकरता. की काही जण वागतील आणि काही जण खूप कचरा करतील, असं नको व्हायला. कारण की नाहीतर मग काय होतं की जसं मानवी जो पिरॅमिड आहे त्याच्यात 1% लोकांनी सगळं काही पॉवर होल्ड केलेलं आहे, 1% लोकांचा जो पैसा आहे, सगळं काही आहे, सत्ता पण आहे, आणि ते सगळ्यांच्या रेंज म्हणजे सगळ्यांना कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. तसंच शेतीमध्ये पण त्या गोष्टी घुसलेल्या आहेत. तर त्यामुळे खूप गडबड होते हो की जेव्हा म्हणजे कॉर्पोरेट प्रॅक्टिसेस उतरला तर त्यांनी रिझल्ट दो, प्रॉफिट दो, नाही तो फिर यू आर फायर. तर तशाच प्रकार याच्यात पण घुसलेले आहेत की जे नको ते पेस्टिसाईड विकल्या जातात, ज्या नको त्या जे सीड्स असतात ते पण विकल्या जातात, आणि त्या शेतकरी लोकांचं मग कर्जारी बाजार येऊन ते मग आत्महत्या वगैरे करत असतात. हे तुम्हाला माहिती आहे की त्यांना पूर्ण शिक्षण नाही मिळालं की कसं करायचं. जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स असतात वगैरे वगैरे असतात, त्यांचं पूर्ण शिक्षण नसेल, पूर्ण आपल्या लॅबमधनं शेतीपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या नाही, लॅब म्हणजे की जे रिसर्च लॅब असतात तिथनं, तर ते शेतीचंच नुकसान आहे, शेतकऱ्याचं नुकसान आहे, पूर्ण मानवजातीचं पण नुकसान आहे. तर हे थांबवण्याकरता शाश्वत शेतीचा हा जो आहे हा प्रयत्न आहे. ठीक आहे.
तर यावर आपण विचार करावा हीच माझी विनंती आहे. हे कोणाला टार्गेट केलेलं नाही आहे, हे पूर्ण मानवजाती करता आहे, एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद.